हॅलो स्टुडंट्स, आज आपण उद्योजकतेची मूलतत्वे फंडामेंटल ऑफ एंटरप्रेन्युअरशिप तिसरा टॉपिक स्टार्ट करणार आहोत. नाव आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंट, प्रकल्प व्यवस्थापन. यामध्ये प्रकल्प म्हणजे काय, प्रकल्पाचा अर्थ, प्रकल्पाची उद्दिष्टे, त्याचबरोबर प्रकल्पाचं वर्गीकरण, त्यानंतर प्रकल्प व्यवस्थापनाच्या अवस्था काय आहेत, त्याचबरोबर प्रकल्प अपयशी का होतो. प्रकल्प म्हणजे बिझनेस, लक्षात घ्या इथं प्रकल्प म्हणजे बिझनेस, एखादा प्रोजेक्ट म्हणजेच बिझनेस असं सांगितलेलं आहे. सो आपण बघूया प्रकल्प ही संकल्पना काय आहे. ओके, यामध्ये तुम्हाला सांगितलंय उद्योजकता विकास प्रक्रियेमध्ये संभाव्य उद्योजकाने योग्य प्रकल्पाचा शोध घेणे आवश्यक असते. बघा, उद्योजकता विकास ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये उद्योजकाने जो काही आपला प्रकल्प असणार आहे त्याचा शोध घेणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे उद्योजकाला कोणता बिझनेस करायचा आहे त्याचा बिझनेसचा शोध घेणं इथं अत्यंत आवश्यक असतं. उपलब्ध व्यवसाय संधीचा अथवा नाविन्यपूर्ण व्यवसाय संधीचा विचार करून ज्या काही व्यवसायाच्या संधी उपलब्ध असतील किंवा नवीन ज्या व्यवसायाच्या संधी येणार आहेत त्याचा विचार करून त्यापैकी एक व्यवसाय संधीची निवड ही उद्योजकाला प्रकल्पासाठी करावी लागत असते. बघा, ज्या काही व्यवसायाच्या संधी असतील त्या व्यवसाय संधीचा विचार करून आणि ज्या काही नवीन व्यवसाय संधी येणार आहेत त्याचा विचार करून उद्योजकाला प्रकल्पाची निवड ही करावी लागत असते. प्रकल्पाची निवड म्हणजेच व्यवसायाची निवड ही करावी लागत असते. संभाव्य उद्योजकाच्या व्यवसायाचे यश हे योग्य प्रकल्पाचा शोध यावर अवलंबून असते. बघा काय सांगितलंय, उद्योजकाच्या व्यवसायाचं यश हे कशावरती अवलंबून असतं, तो उद्योजक कोणता प्रकल्प निवडतोय, कोणता व्यवसाय करायला तो निवडतोय. म्हणजेच संभाव्य उद्योजकाच्या व्यवसायाचं यश हे योग्य प्रकल्प शोध घेण्यावर अवलंबून असतं. म्हणजे योग्य जर बिझनेस हा निवडला तरच त्या उद्योजकाला व्यवसायामध्ये यश हे मिळणार असतं. प्रकल्प म्हणजे व्यवसाय क्रियेची योजना होय. प्रकल्पाला काय म्हणलं, व्यवसाय क्रियेची योजना. म्हणजे व्यवसायाची जी क्रिया असते त्यालाच प्रकल्प असं म्हटलं जाते. लक्षात घ्या, प्रकल्प म्हणजेच व्यवसायाची क्रिया किंवा व्यवसाय. ओके, हा प्रकल्प विचारपूर्वक ठरवून तो आर्थिक, तांत्रिक, विपणन इत्यादी निकषावर तपासून घ्यावा लागत असतो. बघा, बिझनेस हा विचारपूर्वक व्यवसाय हा विचारपूर्वक ठरवून तो आर्थिक स्वरूपात, तांत्रिक आणि विपणन इत्यादी निकषावरती त्या व्यवसायाला तपासून घ्यावं लागत असतं. हा प्रकल्प प्रथम कल्पनेच्या आयडियाच्या स्वरूपात असतो. प्रकल्प म्हणजेच जी काही उद्योजकाला व्यवसाय करण्यासाठी एक कल्पना आलेली असते, आयडिया आलेली असते. ओके, त्या आयडियाचं रूपांतर कशामध्ये केलं जातं, व्यवसायामध्ये केलं जातं. व्यवसाय संधीच्या नवनव्या कल्पनांची छाननी करून त्यातून एका कल्पनेची निवड प्रकल्प म्हणून करता येते. बघा, व्यवसायाच्या वेगवेगळ्या संधी असतात, वेगवेगळ्या संधी असतात, नवीन कल्पना असतात. त्याच कल्पनांची छाननी करून, व्यवसाय संधीची छाननी करून एक निवड करावी लागत असते व्यवसायासाठी. ओके, त्यासाठी नवीन कल्पनाचा शोध घेऊन त्याचं प्रकल्पामध्ये रूपांतरण करावं लागत असतं. त्यासाठी नवीन ज्या काही कल्पना असतील, आयडिया असतील त्याचा शोध घ्यायचा. आयडियाचा शोध घ्यायचा म्हणजे नवीन बिझनेस कोणते आहेत, नवीन बिझनेसच्या संधी कुठे आहेत त्याचा विचार करायचा आणि त्याचं रूपांतर हे प्रकल्पामध्ये, व्यवसायामध्ये करावं लागत असतं. अर्थातच काही संभाव्य उद्योजक असतात की ते जुन्या कल्पनाच्या आधारावरती प्रकल्प तयार करत असतात. बघा, काही उद्योजक असे असतात की ते जुने जे उद्योग असतात, जुन्या परंपरा ज्या असतात त्या परंपराच्या पद्धतीने किंवा जुन्या कल्पनांच्या आधारे व्यवसायाची तयारी करत असतात किंवा एखादा प्रोजेक्ट उभा करायची तयारी करत असतात किंवा प्रकल्प उभारण्याची तयारी ते करत असतात. लक्षात घ्या, प्रकल्प म्हणजेच व्यवसाय क्रिया असं सांगितलंय तुम्हाला इथं. म्हणजेच कोणत्याही प्रकल्पाचा मूळ आधार ही एक कल्पना असते. आपल्या मनामध्ये व्यवसाय करायचा म्हटल्यानंतर कोणता व्यवसाय करायचा, वेगवेगळ्या संधी आपण निवडत असतो, वेगवेगळा विचार करत असतो. त्यावेळेला एखादी आयडिया आपल्याला येते आणि आपण काय ठरवतो की हा, याच्यावरती आपण बिझनेस करू शकतो. म्हणजेच ती आयडिया म्हणजेच प्रकल्प आपला जो असेल तो. ओके, ती कल्पना जी येते तो कल्पना, ती आयडिया आपल्या प्रकल्पाचा मूळ आधार असतो. लक्षात घ्या, आपल्याला जी आयडिया येत असते, छोटीशी एक कल्पना येत असते आपल्या मनामध्ये बिझनेसविषयी, ती आयडिया, कल्पना म्हणजेच आपल्या प्रकल्पाचा एक मूळ आधार असतो. व्यवसाय संधीच्या कल्पना जितक्या जास्त सुचतील तितक्या प्रकल्पाचा शोध घेण्यास आपल्याला वाव असतो. बघा, जास्तीत जास्त व्यवसायाच्या कल्पना आपल्याला जितक्या प्रमाणात आपल्याला जास्त सुचतील तितक्या प्रमाणात आपल्याला वेगवेगळे व्यवसाय हे दिसत असतात आणि त्यावरून आपल्याला एक
निवडायचा असतो. प्रकल्पाचा शोध म्हणजे संभाव्य व्यवसायाचा शोध होय. काय सांगितले तुम्हाला? प्रकल्प म्हणजेच व्यवसाय क्रिया होय. म्हणजे आपण प्रकल्पाचा शोध घेतोय, प्रकल्प आपण शोधतोय म्हणजेच आपण काय शोधतोय? आपला संभाव्य व्यवसाय हा शोधत असतो. त्या दृष्टीने हा प्रकल्प शोध आर्थिक तांत्रिक निकषाच्या आधारे विचारपूर्वक करावा लागत असतो. कोणताही व्यक्ती उठून कोणताही व्यवसाय निवडू शकत नाही, तर त्याला बाकीच्या त्या व्यवसायाशी रिलेटेड असणाऱ्या आर्थिक तांत्रिक बाबींचा विचारही करावा लागत असतो. बघा, प्रकल्पाचा अर्थ काय सांगितलाय तुम्हाला? प्रकल्प उद्योजकाने प्रस्तावित केलेला व्यवसाय, प्रपोज्ड बिझनेस म्हणजेच प्रकल्प होय. बघा, ही डेफिनेशन तुम्हाला सांगता आली पाहिजे. काय सांगितलंय? संभाव्य उद्योजकाने प्रस्तावित केलेला व्यवसाय. बघा, संभाव्य उद्योजकाने प्रस्तावित केलेला व्यवसाय म्हणजे प्रकल्प होय. त्या दृष्टीने प्रकल्पाची व्याख्या आपल्याला करता येईल. अतिशय सोपी व्याख्या आहे एका लाईनमध्ये. संभाव्य उद्योजकाने प्रस्तावित केलेला व्यवसाय म्हणजेच प्रकल्प होय. आणि प्रकल्प म्हणजेच व्यवसाय क्रिया, मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितले. त्यामध्ये बघा, पहिली व्याख्या काय सांगितली आहे? वस्तू व सेवा पुरवण्यासाठी, सुविधा विकसित करण्यासाठी भांडवल गुंतवणुकीचा प्रस्ताव म्हणजे प्रकल्प होय. काय सांगितलं यामध्ये? वस्तू व सेवा पुरवण्यासाठी, सुविधा विकसित करण्यासाठी, वस्तू व सेवा या पुरवण्यासाठी, वेगवेगळ्या सुविधा ह्या विकसित करण्यासाठी भांडवल गुंतवणुकीचा प्रस्ताव म्हणजेच प्रकल्प होय. बघा, वेगवेगळ्या वस्तू ह्या ग्राहकांपर्यंत पुरवण्यासाठी, वेगवेगळ्या सुविधा विकसित करण्यासाठी भांडवल गुंतवणुकीचा जो प्रस्ताव असतो त्याला आपण प्रकल्प असं म्हणू शकतो. ही व्याख्या तुम्हाला सांगितली आहे वर्ल्ड बँकने. ओके, अकॉर्डिंग टू वर्ल्ड बँक, अ प्रोजेक्ट मीन्स प्रपोजल फॉर अ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट टू डेव्हलप फॅसिलिटीज टू प्रोव्हाइड गुड्स अँड सर्व्हिसेस. वस्तू व सेवा पुरवण्यासाठी, सुविधा विकसित करण्यासाठी भांडवल गुंतवणुकीचा जो प्रस्ताव असतो त्यालाच प्रकल्प असे म्हणलं जातं आणि त्यालाच व्यवसाय असं म्हणलं जातं. आता दुसरी व्याख्या आहे. दुसरी व्याख्या काय सांगितली? प्रकल्प म्हणजे साधनांची गुंतवणूक करण्यासाठी तयार केलेली योजना किंवा योजनेचा भाग होय. प्रकल्प म्हणजे संसाधनांची गुंतवणूक करण्यासाठी तयार केलेली योजना किंवा योजनेचा भाग होय. बघा, प्रकल्प म्हणजेच संसाधनाची गुंतवणूक करण्यासाठी, प्रकल्प म्हणजे संसाधनांची गुंतवणूक करण्यासाठी तयार केलेली योजना जी असेल किंवा योजनेचा जो भाग असेल त्यालाच आपण ज्याचे की स्वतंत्र एकक व विश्लेषण मूल्यमापन केले जाते तो त्याला प्रकल्प म्हणता येतो. बघा, दुसरी व्याख्या काय सांगितली? प्रकल्प म्हणजे संसाधनाची गुंतवणूक करण्यासाठी तयार केलेली योजना किंवा योजनेचा भाग होय, ज्याचं आपण एक स्वतंत्र एकक म्हणून विश्लेषण आणि मूल्यमापन करू शकतो. त्यानंतरची तिसरी व्याख्या सांगितली तुम्हाला. प्रकल्प म्हणजे सुस्पष्ट उद्दिष्टे असलेली एक आर्थिक क्रिया. जो काही आपला व्यवसाय असतो त्याची उद्दिष्टे जी असतील ती सुस्पष्ट असणं अतिशय महत्वाचं आहे. ओके, प्रकल्प म्हणजे सुस्पष्ट उद्दिष्टे असलेली एक आर्थिक क्रिया होय, ज्याचा प्रारंभ व शेवट हा अगोदरच ठरलेला असतो. आता बघा, या व्याख्यांवरून प्रकल्प या संज्ञेची म्हणजेच व्यावसायिक क्रियेची काही वैशिष्ट्ये तुम्हाला सांगितली गेलेली आहेत. एका लाईन बाय लाईन मध्ये वैशिष्ट्ये सांगितली गेली ते आपण बघूया. सो पहिलं वैशिष्ट्य काय आहे? प्रकल्प ही गुंतवणुकीची एक योजना आहे. बघा, ज्या वेळेला आपण एखादा प्रकल्प म्हणजेच व्यावसायिक क्रिया किंवा म्हणजेच व्यवसायामध्ये आपण ज्या वेळेला व्यवसाय करत असतो त्यावेळेला आपण जास्तीत जास्त रक्कम ही व्यवसायामध्ये गुंतवत असतो. ओके, व्यवसाय ही एक गुंतवणुकीची क्रिया आहे. त्याचबरोबर कोणताही व्यवसाय असेल किंवा कोणतीही व्यवसाय संघटना असेल त्या संघटनेची जी उद्दिष्टे असतील ती उद्दिष्टे ही क्लिअर असणं, सुस्पष्ट असणं अतिशय महत्वाचं असतं. त्यानंतर तिसरं काय सांगितलंय? वस्तू किंवा सेवा उत्पादन करून ग्राहकांना पुरवणे हा प्रकल्पाचा काय असतो? हेतू असतो. बघा, काय सांगितलंय? वस्तू किंवा सेवा उत्पादन करून ग्राहकांना त्या पुरवणे हा प्रकल्पाचा हेतू असतो. प्रकल्पाचा हेतू म्हणजे व्यवसायाचा हेतू काय असतो आपला? की वस्तूचं उत्पादन करायचं, ते ग्राहकांपर्यंत पोहोचवायचं, किंवा सेवा उत्पादन करायचे आणि ते ग्राहकांपर्यंत पोहोचवायचे. हे आपल्या वस्तू किंवा सेवाचं उत्पादन करून ग्राहकांपर्यंत पोहोचवणं
हा काय असतो, व्यवसायाचा आपला मुख्य उद्देश असतो. ओके. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य तुम्हाला सांगितलं, प्रकल्पाचं शास्त्रशुद्ध विश्लेषण व मूल्यमापन करता येतं. जो काही आपला व्यवसाय असणार आहे त्याचं आपण मूल्यमापन शास्त्रशुद्ध पद्धतीने करणं अतिशय आवश्यक असतं. त्यानंतरचं पाचवं वैशिष्ट्य सांगितलंय, प्रकल्प ही व्यवसाय सुरू करण्याची एक पद्धतशीर योजना आहे. प्रकल्प ही एक व्यवसाय सुरू करण्याची पद्धतशीर योजना आहे. ज्या वेळेला व्यवसाय सुरू करायचा असतो त्यावेळेला एखादा उद्योजक उठून डायरेक्ट व्यवसाय सुरू करत नाही. त्याच्यासाठी कच्चा आराखडा पूर्ण कच्चा प्रोजेक्ट प्लॅन हा तयार केला जातो आणि त्याला त्याच्याशी रिलेटेड सर्व बिझनेस क्रिया ह्या केल्या जातात. त्यानंतर बघा, प्रकल्प ही एक आर्थिक क्रिया आहे. व्यवसायामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात गुंतवणूक करावी लागत असते. व्यवसाय हा आपला आर्थिक क्रिया असं म्हटलं जातं, कारण मोठ्या प्रमाणात किमतीच्या म्हणजेच रक्कमेच्या म्हणजेच पैशाच्या उलाढाली या व्यवसायामध्ये केल्या जातात. त्यानंतर बघा, आर्थिक व तांत्रिक निकषाचा विचार करून प्रकल्प अंमलात आणला जातो. काय सांगितलंय, जे काही व्यवसायाशी रिलेटेड आर्थिक घटक असतील, तांत्रिक घटक असतील किंवा आर्थिक निकष असतील, तांत्रिक निकष जे असतील त्या निकषांचा, त्या घटकांचा विचार करून व्यवसाय हा अंमलात आणला जात असतो. ओके. सो प्रकल्पाची व्यवहार्यता हा प्रकल्प निवडीचा एक महत्त्वाचा घटक आहे. व्यवसायातील व्यवहार्यता जी असणार आहे हा आपल्या व्यवसाय निवडीतील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. ओके. त्यानंतर 9वं वैशिष्ट्य आहे, प्रकल्प हा व्यवसाय सुरू करण्याचा एक निर्धार व्यक्त करत असतो. त्यानंतर 10वं आहे, प्रकल्प ही व्यवसाय स्थापनेची पूर्वावस्था असते. बघा, प्रकल्पामध्ये काय केलं जात असतं, कच्चा आराखडा हा पूर्ण व्यवसायाचा तयार केला जात असतो. प्रकल्प म्हणजेच व्यवसाय क्रिया, तर त्या व्यवसाय क्रियेचा एक कच्चा आराखडा हा तयार केला जात असतो आणि त्या कच्च्या आराखड्यानुसार आपला व्यवसाय हा आपण एखादा उद्योजक काय करत असतो, उभारत असतो. ओके. त्यामुळे असं सांगितलंय की व्यवसायाची पूर्व अवस्था असते प्रकल्प. लक्षात घ्या, प्रकल्पाला व्यवसायाची किंवा व्यवसाय स्थापनेची पूर्वावस्था असं म्हणलं गेलेलं आहे. ओके. त्यानंतर आपण बघूयात प्रकल्पाचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ प्रोजेक्ट. प्रकल्पाचं वर्गीकरण म्हणजेच व्यवसायाचं वर्गीकरण. लक्षात ठेवा. तर यामध्ये काय सांगितलंय, संभाव्य उद्योजक व्यवसाय संधीचा अभ्यास करून, बघा, संभाव्य उद्योजक, जे काही संभाव्य उद्योजक असतील ते व्यवसाय संधीचा अभ्यास करून आपल्या प्रकल्पासाठी योग्य व्यवसाय संधीची निवड हा करत असतो. बघा, जो संभाव्य उद्योजक असेल तो व्यवसाय संधीचा अभ्यास करतो आणि आपल्या प्रकल्पासाठी योग्य व्यवसायाची निवड हा करत असतो. अर्थात प्रकल्पाची निवड करताना विभिन्न व्यावसायिक क्षेत्राचा विचार करावा लागत असतो. अर्थात प्रकल्पाची निवड करत असताना म्हणजेच व्यवसायाची निवड करत असताना वेगवेगळ्या व्यवसाय संधीचा, वेगवेगळ्या व्यवसाय क्षेत्राचा विचार करावा लागत असतो. बघा, आपल्याला व्यवसाय निवडायचा आहे तर आपण काय करणार आहे, ज्या वेगवेगळ्या व्यवसायाचे क्षेत्र असतील त्या व्यवसाय क्षेत्राचा विचार आपल्याला करणं अतिशय महत्त्वाचं असतं, अतिशय गरजेचं असतं. ओके. त्यानंतर काय सांगितलंय तुम्हाला, यासाठी प्रकल्पाचं वर्गीकरण करावं लागतं. ज्या वेळेला आपल्याला व्यवसाय करायचा असतो त्यावेळेला वेगवेगळे व्यावसायिकचे क्षेत्र असतील, त्या वेगवेगळ्या व्यवसायिक क्षेत्राचा आपण काय करत असतो, विचार करत असतो. त्यासाठी प्रकल्पाचं वर्गीकरण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ते वर्गीकरण कसं केलं जातं, बघा, कोणत्या प्रकल्पाचं व्यवसायाचं वर्गीकरण कोणत्या क्षेत्रामध्ये केलं जाईल, तर त्यामध्ये कृषी व पूरक क्षेत्र, जे काही कृषीशी रिलेटेड क्षेत्र आहे त्या क्षेत्राचा विचार करावा लागतो आपल्याला व्यवसाय करत असताना. त्याचबरोबर जलसिंचन व ऊर्जा क्षेत्र, त्यानंतर उद्योग व खाण क्षेत्र, त्यानंतर वाहतूक व संदेशवहन क्षेत्र, सामाजिक सेवा क्षेत्र, संकीर्ण क्षेत्र, अशा पद्धतीने आपण व्यवसायाचं काय करू शकतो, वर्गीकरण केलं जातं. हे कोणाप्रमाणे, केंद्र सरकार नियोजन मंडळाप्रमाणे. ओके. प्रकल्पाचं वर्गीकरण झालं, व्यवसायाचं वर्गीकरण झालं. आता बघा, आंतरराष्ट्रीय प्रमाण औद्योगिक वर्गीकरण सुद्धा प्रचलित असून त्यानुसार प्रकल्पाचं 10 विभागात वर्गीकरण केलं जातं. आता ते बघूयात आपण. आंतरराष्ट्रीय प्रमाण औद्योगिक वर्गीकरण सुद्धा
प्रचलित आहे आणि त्यानुसार प्रकल्पाचं वर्गीकरण 10 विभागामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. तर ते बघूयात आपण. पहिलं आहे कृषी, वन व मासेमारी यानुसार व्यवसाय वर्गीकरण. दुसरं आहे खाण वर्गीकरण. त्यानंतर आहे निर्माण, त्यानंतर बांधकाम वर्गीकरण, त्यानंतर वीज, गॅस व जल वर्गीकरण, त्यानंतर वाणिज्य वर्गीकरण, त्यानंतर वाहतूक, साठवण व संदेशवहन वर्गीकरण, त्यानंतर सेवा व इतर वर्गीकरण, त्यानंतर इतर कोणत्याही विभागामध्ये नसलेले प्रकल्प, असे 10 विभाग पाडण्यात आले आहेत. संभाव्य उद्योजकाला वर्गीकरणापैकी कोणत्या विभागातील प्रकल्प निवडायचा याचा निर्णय हा संभाव्य उद्योजकाने घ्यावा लागतो. आता आपण काय बघितलं, प्रकल्प वर्गीकरण म्हणजे कोणत्या कोणत्या व्यवसाय क्षेत्राचा विचार करावा लागतो आपल्याला व्यवसाय निवडत असताना, प्रकल्प निवडत असताना, प्रकल्पाचा शोध घेत असताना. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला बघूयात आपण प्रकल्प व्यवस्थापनाच्या अवस्था कोणत्या कोणत्या आहेत. ओके, कशा पद्धतीने प्रकल्पाचं व्यवस्थापन आपण करू शकतो. थँक्यू.